I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be what I want. Let's see how things go. Stay tuned. हे आपले नवीन ब्लॉगर व्लॉगिंग करतायत. टू स्ट्रोक टेल्स guys. Please do subscribe to my channel. येईल ना माझा व्हिडिओ येईपर्यंत येईल ना. चॅनल चालू होईल ना. डिस्क्रिप्शन ना खाली टाकून देईल. नाही त्याचे मी वेगळे प्रमोशनचे मी वेगळे पैसे घेतो. ऐसे नहीं होता भाई, हमारा भी धंधा है. पैसा ही पैसा होगा. ऐसा कैसे अडकलेला एक मुसाफिर. अरे भैया मैं तो टूट गया. म्हणून मंदिरात फिरतोय. हा 12वी मध्ये आता दिली काय बोलतो. त्याला बोल भाई बॉडी आहे तुझी. भाई आता काहीच तुम्हीच सांगा, याची काय बॉडी आहे का? नाही. काय उतरली आहे सगळी. आधी मस्त सेक्सी मुंडा होता, आता काय. हा चल आपण पाया पडून घेऊया. आता आलोय आपण इथल्या एका वर्जिन बीचला, तिथे कोणीच नाही आहेत. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो, किती मस्त व्ह्यू आहे ते बघा तुम्ही. Let's go. Yo, I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it, fuse like a magnet. Lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in. कसं वाटतं प्रतीक बीच? पिछलेच जिंदगीला माझ्या या बीचनी. मग टाकणार आहे ना तो आता? पण तुला शेअर चालतील का? हा चालतील ना, मी बीप करणार ना. बघा फोटोग्राफी बघा का कर कशी करतोस. आता आपण आलोय इथे रत्नागिरीच्या मार्केटमध्ये, आणि इकडे कोणतरी सोडा फेमस आहे. आपला मित्र पितो, त्याला विचारूया कोणता सोडा फेमस आहे. कोणता सोडा फेमस आहे इथला? सोडा नाही, दूध कोल्ड्रिंक. इथे पहिलं दूध कोल्ड्रिंक काहीतरी नवीन प्रकार आहे. बघूया आता आपल्याला कसा लागतं. चांगला असतो ना, तुझ्या भरोसे पितो. गॅरंटी. तर आता आपलं दूध कोल्ड्रिंक आलेलं आहे. हा यार 2 ब्लॉगिंग असल्यावरती असा प्रॉब्लेम होता यार. कोल्हापूर हे होते ना. ठीक आहे चला आता आपण रिएक्शन घेऊया. वडद सर प्लीज. टन 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 टन. बवाल चीज है बे, साला सिस्टम मिल जाता है. मोये नाही झाला. नाही भाई, गॅरंटी. आता आपण पण बघूया. तर आपले अजून 3 ग्लास आलेत. तुझं झालं ना पिऊन? तू नाही पिणार ना आता? ह्याचं झालं. असं आहे भावा, मस्त आहे. तू पितच असशील ना? रेग्युलर मेंबर आहे. नमस्कार, मी प्रवीण महादेव मुळे. आमचं समाधान ज्यूस सेंटर या नावाने गोखले नाका रत्नागिरी येथे ज्यूसचं दुकान आहे. आज काय आमचं वैशिष्ट्य हे की अजूनही आम्ही नुसतं ज्यूसच दुकान करतो. कुठेही स्नॅक वगैरे त्याच्यात हे नाही. त्यातलं दूध कोल्ड्रिंक हा एक आयकॉनिक. हां, तो आयकॉनिक झाला आणि अत्यंत चालला, आणि आजपर्यंत त्याच्यासाठी अनेक लोक चाहते आहेत. तिथे फक्त दूध कोल्ड्रिंक पिण्यासाठी लोक अजूनही. हे मी पण म्हणजे ठाण्यावरून मी 10 वर्ष आधी आलेलो मावशीकडे म्हणून राहायला. मी तेव्हा एकदा पेलेलं, अजून मला ती आठवण आहे म्हणून मी आज परत इथे आले तुमच्यासोबत. लोक लहान मुलांचं खास आकर्षण आहे. थँक्यू तुमच्यासाठी आणि तुमची सगळ्या टीमसाठी थँक्यू.
ओके, सो दिस इज अवर नेक्स्ट मॉर्निंग. आता आपण काल रात्री तुम्ही शॉर्ट्स बघितलेच असतील, थोडं रत्नागिरी एक्सप्लोअर केलं काल रात्री. 1-2 पॉईंट्स केले, ते तुम्ही सिनेमॅटिक्स त्याचे बघितलेच असतील. आणि येऊन मग झोपलो डायरेक्ट. मग जास्त काय थांबलो नाही, कारण की सकाळी लवकर उठायला बीचला गेलेलो. आणि मग आता पॅकिंग वगैरे सगळी केली आहे. आपली बाईक पण पूर्ण आता लोड केली आहे. आणि आता आपण निघतो आहे पुढे आपल्या पुढच्या राईडसाठी मालवणला. तर मालवणला किंवा तारकर्ली बीचला कुठेतरी आता बघू नक्की आम्ही कुठे स्टे घेणार आहे तिकडे. आणि 2 दिवस आपण तिकडे असू. मग तिथल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे असं करायचा विचार आहे सध्या. आणि जर तुम्ही कोकणात राईड करताय आणि तुम्हाला असं वाटलं, म्हणजे समजणार कसं की तुम्ही कोकणात आलात, तर त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माती दिसते सगळ्या बाईकला, अशी लाल लाल माती पूर्ण तुमच्या बाईकला दिसली म्हणजेच तुम्ही रत्नागिरी एंटर केलंय, संगमेश्वरच्या पुढे आलायत आणि तुमची कोकण सफर चालू झाली आहे. पाऊस तर अजून आम्हाला नाही लागला कुठेच. होपफुली नाही लागला तरच बरं आहे. थोडं थंड वातावरण होईल, पण पूर्ण ते चिकचिक होऊन जाईल आणि चिखल वगैरे खूप होऊन जाईल. तर बघू, आता आपण निघूया. मित्राची बाईक तिकडे त्या साईडला लावली आहे. चला, तर वी आर ऑल सेट. गाडी कोल्ड स्टार्ट पण चांगली झाली आहे, कनेक्टेड. ओके, आता मोठा टास्क आहे हिला डबल स्टँडवरून काढायचा. 1 2 3. ह्युमिडिटी खूप आहे यार, ह्युमिडिटी खूप आहे. ओके, लेट्स गो. थोडंसं आता गाडी चाललेल ना तेव्हा बरं वाटेल, थोडं हवा लागली की. ते गेट बंद करशील का? फक्त तो बंद कर ना, करशील? ओके, तर तुम्हाला आता इथून पण मस्त समुद्र दिसणार आहे. लेफ्ट साइडला पूर्ण समुद्र. पण तिकडे आता आहोत आपण असं मध्यभागी आहोत आणि आपल्या चारी साईडला समुद्र आहे. चारी साईडला. वाव, मस्त. आणि एवढा स्वच्छ आहे ना, काल तुम्ही ते शॉर्ट्स मध्ये बघितलं असेल, एकदम बाहेरगावसारखीच फिलिंग देते. एवढा स्वच्छ समुद्र आहे आणि मस्त आहे. परत एकदा नक्की येऊ आपण, परत येऊच. सगळा पूर्ण समुद्र, कोस्टल राईड मस्त. आता हे आम्ही इथे एक आलो. इकडे एक मर्चंट नेव्हीचं शिप आलेलं 3-4 वर्षापूर्वी आणि ते इथे अबॅन्डन झालं. ते तुम्ही मला दाखवतो आता. तिकडे समोर आहे, पण वरती जाऊन बघूया. बघूया आपण सीन मस्त. फोटो काढलेला ना तो पावसात असावाला, सुंदर पाणी दिसतंय. हे पोलरवाले असेल तर. या 2 दादांमुळे आमचा बीच हा कव्हर झालाय, नाहीतर आम्ही स्किप करत होतो. आता मस्त सीन आहे इथे, क्लासिक. हा हा हा, त्यांना दृष्टांत मिळाला. मग तिकडे काय सीन आहे गाईज. वाह क्या सीन है. माय गॉड, या असल्या जागा तर कधी एक्सप्लोअर केल्याच नव्हत्या कोकणामध्ये. एवढ्या चांगल्या जागा माहितीच नव्हत्या. क्लासिक. स्किप करायला जात होतो आता आम्ही. ही प्लेस एवढी सुंदर. तर तिथे खालती जाऊया
आणि ती स्टोरी आपण ज्या मंदिरामध्ये गेलेलो ना, त्या मंदिरातली मूर्ती तिथे होती आधी, आणि तिथून मग ती त्या मंदिरामध्ये नेलेली. एक जवळपास 15 मिनिटांचा रस्ता आहे. ती त्या आधी गुहेमध्ये त्यांना मिळालेली आणि मग ती वरती जाऊन तिथे स्थापित करण्यात आली. तर इथून आपल्याला चालत असं 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 तिथे खाली जायचं आहे. त्या खालती तो ब्रिज आहे जो मगाशी तुम्हाला दाखवला. चला जाऊया आता आपण आरामात आरामात आरामात. लेफ्ट आहे. ओके, तर आपलं आता देऊळ पण बघून झालंय. मस्त असं देऊळ थोडं वेगळ्या प्रकारचं होतं. आय थिंक नवीनच बांधकाम होतं त्या देवळाचं. तर ते देऊळ बघितलं आणि तो बीच तर मस्तच होता. देवबाग बीच. मला नक्की नाव नाही आठवतं. देवबाग काय देव. आणि आता आपण निघालोय टुवर्ड्स मालवण परत. आणि आत्ता तर नाही हॉल्ट घेणार आहे कुठे. आता डायरेक्ट आपण मालवणलाच जाऊ. इथे आपण खूप वेळ थांबलो. आपण पुढची जर्नी आता कंटिन्यू करू आणि मालवणला जायच्या आधी कुठेतरी थांबू आणि इकडे लंच करूया. आणि लंच करून मग परत मालवणला जाऊन मग तिथे संध्याकाळी बघूया की कुठे जायचं आहे किंवा काय करायचं आहे. आता आम्ही पोचलोय राजापूरला. अजून आपली डेस्टिनेशन 100 किलोमीटर आहे. तर आताचे रोड कसे होते परत? मजा आली? रोड खूप मस्त होते. स्पेशली राजापूरचा रोड क्लास. 30 किलोमीटर जे चालवले ना गाडी, कर्विंग वगैरे एकदम फुल मजा आली. एकदम ट्विस्टीज होते आणि ना काय खड्डे ना काय, एकदम मस्त सुसाट आलो. आणि आता थोडं ड्रिंक्स ब्रेक आणि इकडे एक स्टोरीसाठी, इन्स्टा स्टोरीसाठी एक फोटो काढला. पिट ब्रेक घेतलेला. आता लगेच निघूया. 5 मिनटं झाले, आता निघूया. सो फार सो गुड. मी झोपलो होतो. झोपलेला? काय बोलतो? मी झोपलो होतो. ह्याला एक असं बेल्ट बांधला पाहिजे. मला टेन्शन सवय झाली याच्यावरती असं मागे टेकतो मध्ये. वरतलं तर कळत पण. मध्ये एकाच दुसरी मला असं वाटत होतं, पण मग गेलं लगेच. काय लेट्स गो. झोपेचं. A few moments later. तर अशी झाली आपल्या गोप्रोची हालत. पूर्ण धूळ धूळ. आता मी हा काढूनच ठेवतोय कारण की हेल्मेट वगैरे इकडेच ठेवतोय. सगळा संसार आपल्या इकडे, जॅकेट वगैरे काढून ठेवलंय. वरची बाईक इथे आहे, त्याने पण सगळं काढून ठेवलं आहे. तर मी पण फक्त कॅमेरा टँक बॅगमध्ये ठेवतो आणि मग बाकी सगळं राहू दे इथेच. हे काढावं लागेल. सगळी धूळ खूप होते. जॅकेट पण पूर्ण माखले आणि गाडी तर आपली तुम्हाला दिसतेच आहे. इकडे सगळं माती लाल 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 लाल. तर इकडे थांबलोय आता आपण जेवायला. हॉटेल विश्रांती. बाईक्स आपल्या मागच्या साईडला आहेत, मी आता तुम्हाला दाखवली. आणि इकडे राहायचं पण आहे वाटतं, AC नॉन AC रूम्स. आणि इकडे मासे स्पेशल आहेत. चिकन आमची नाही, चिकन दादांची आहे. थाळी आलेली आहे. चिकन थाळी, कोलंबी थाळी. आली आली माझी थाळी आली, थाळी आली. दिस इज माय सुरमय थाली. अरे येऊ दे ना भाई, बॅकग्राउंड वॉइस. लेट्स ईट. अच्छा लग रहा है देख के. तो चपाती सांगितली, भाकरी नव्हती. आणि बुर्जी पण आली आहे. लवकर खा सर आणि आम्हाला रिव्ह्यू दो थोडासा. चिकन कैसा आहे? अच्छा आहे. काय होती रिएक्शन? आत्ता आपण पोहोचलोय मालवणला. थोडा टाइम आधी आताच पोहोचलो आणि आता इकडे एक मस्त हॉटेल बघितलंय. हे आहे आपलं आता 2 दिवसांचं स्टेकेशन. तर मी तुम्हाला रूम दाखवतो. डायरेक्ट आपण तिथून निघालो आणि इथे आलोय. इकडे अशी मस्त एंट्रन्स आहे. इकडे आतमध्ये आपल्या एकदम सेफमध्ये बाईक्स उभ्या आहेत. आणि आता मी तुम्हाला आपला रूम दाखवतो कसा आहे. इकडे एंट्रन्स आणि लॉक केलं. आल्या आल्या आमचा पसारा पण झालाय लगेच. थोडासा माझा नाही काय कडे लावूया. हा असा इथे आहे रूम. हा आपला बेड. इकडे TV, छोटंसं कपाट आणि वॉशरूम. आता प्लॅन असा चाललाय की डायरेक्ट
समुद्रावरती जायचं आणि थोडीशी डुबकी मारून यायचं आणि मग त्याच्यानंतर आम्ही जरा आराम करू.